गोविंद चले आओ, गोपाल चले आओ। 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 मेरे दिल में समाने को, मेरे दिल में समाने को, मेरे दिल में समाने को। मेरे दिल में समाने को। गोविंद चले आओ, गोपाल चले आओ। गोविंद चले आओ, गोपाल चले आओ। गोपाल चले आओ, गोविंद चले आओ। गोपाल चले आओ, गोविंद चले आओ। मेरे दिल में समाने को, मेरे दिल में समाने को। मेरे दिल से न जाने को। मेरे दिल से न जाने को। मेरे दिल में समाने को। मेरे दिल में समाने को। मेरे दिल से न जाने को। मेरे दिल से न जाने को। गोविंद चले आओ, गोपाल चले आओ। 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 मेरे दिल में समाने को, मेरे दिल में समाने को। मेरे दिल से न जाने को। मेरे दिल से न जाने को। हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण। हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण।
मेरे दिल में समाने को, मेरे दिल में समाने को, मेरे दिल से न जाने को, मेरे दिल से न जाने को। गोविंद चले आओ, गोपाल चले आओ, गोविंद चले आओ, गोपाल चले आओ, गोविंद चले आओ, गोविंद चले आओ, गोपाल चले आओ, गोपाल चले आओ, गोविंद चले आओ, गोपाल चले आओ, गोविंद चले आओ, गोपाल चले आओ। हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे कृष्ण कृष्ण, हरे राम हरे कृष्ण कृष्ण, हरे राम हरे कृष्ण कृष्ण। गोविंद चले आओ, गोपाल चले आओ, 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 गोविंद चले आओ, गोपाल चले आओ। मेरे दिल में समाने को, मेरे दिल में समाने को, मेरे दिल से न जाने को, मेरे दिल से न जाने को। गोविंद चले आओ, गोपाल चले आओ, गोविंद चले आओ, गोपाल चले आओ, गोपाल चले आओ, गोपाल चले आओ, गोविंद चले आओ, गोविंद चले आओ, गोपाल चले आओ, गोपाल चले आओ। गोपाल कृष्ण जय सद्गुरुनाथ महाराज की जय। श्लोक नंबर 37।
स्वर्गात जाण्यासाठी आपण एक CV तयार केला होता. आणि तो स्वर्ग इथल्याच पृथ्वीवर तयार करायचा आहे. पण इथल्या पृथ्वीवर जर स्वर्ग तयार करायचा असेल तर एक स्टँडर्ड CV प्रत्येकाकडे पाहिजे. है ना? तर स्वर्गात प्रवेशासाठी आणि स्वर्ग तयार करण्यासाठीचा अर्ज CV तो कसा असायला पाहिजे. आपल्या अवतीभोवती स्वर्ग तयार करायचा आहे. तर याची एक PDF बनवून एक 5-6 दिवसात ग्रुपवर टाकेल. ते प्रत्येकाकडे मिळून जाईल. इतका वेळ नव्हता की याचे झेरॉक्स कॉप्या काढून सगळ्यांना देता येतील. त्यामुळे PDF टाकून देऊ. तर सगळ्यात पहिले अर्जदाराचं नाव, आपलं नाव लिहायचं. सध्याचं निवासस्थान, तर सध्या कुठे राहत आहे. आता ह्या CV असं दिलेलं आहे, बघा तुम्हाला किती आवडतं ते, की पृथ्वी आणि कंसात दिलेलं आहे मरणशील जग. आता इथं स्वर्ग बसवायचा आहे. म्हणजे हे बघा कशी गंमत आहे. आता लक्षित ठिकाण, तुम्ही कुठे जाणार आहे ते तुम्हाला सांगावं लागेल ना. तर लक्षित ठिकाण आहे स्वर्ग. त्याला ऑब्लिक केलेलं आहे आणि त्यापुढे लिहिलं आहे शांतीचे निवासस्थान. ऑब्लिक करून स्वर्ग याचा अर्थ काय, शांतीचे निवासस्थान. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह लागतात. बायोडाटा में CV में ऑब्जेक्टिव्ह लगता है. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्ट. तर उद्दिष्ट काय आहे. ह्या तात्पुरत्या पार्थिव अस्तित्वातून एका कायमस्वरूपी शाश्वत निवासस्थानात प्रवेश करणे हे उद्दिष्ट आहे. हां, आता हे PDF आल्यावर तुम्ही त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवू शकता की या पृथ्वीवर जर स्वर्ग निर्माण करायचा आहे तर काय करावं लागेल. तर एका शाश्वत निवासस्थानात प्रवेश करणे हा उद्देश. आध्यात्मिक वाढ सुरू ठेवण्यासाठी, प्रेमाचा प्रसार करण्यासाठी आणि शाश्वत विश्रांतीचा आनंद घेण्यासाठी एका शांत निवासस्थानाच्या शोधात. हा उद्देश, ऑब्जेक्ट. आणि ते शांत निवासस्थान आपण आतापर्यंत जेवढे, त्याला असा शब्द आहे मराठीत, कुदबे केले आहे. तर त्याला स्टँडर्ड शब्द काय बघा. आपण जेवढे कुदबे केले त्यातून शांत निवासस्थान मिळालं आहे का. मिळालं असेल तर ठीक आहे, मग काही ह्या CVची गरज नाही राहणार. शांत निवासस्थान मिळालं नाही म्हणून उद्देश काय आहे, त्याच्या शोधात. आता याला तुम्हाला तुमचं शिक्षण किती झालं आणि तुमच्याजवळ प्रमाणपत्र काय आहे ते CV लिहावं लागतं. हे तर बरोबर आहे ना. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप जातो आहे. इथे स्वर्ग तयार करायकरता मामा हे थोडी नवीन कल्पना आहे. पृथ्वीवरच स्वर्ग तयार करायचं आहे. तर एज्युकेशन अँड सर्टिफिकेशन. मग आपल्याला सांगावं लागतं ना की आमचं हे एज्युकेशन झालं आहे, आमचं सर्टिफिकेशन हे केलेलं आहे. तर त्यात पहिलं एज्युकेशन केलं त्या शाळेचं नाव लिहायला लागतं. तर शाळेचं नाव आहे जीवनाची शाळा. कुठून आणलं म्हणजे ते माझ्यावर परमात्म्याची कृपा आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की इथे स्वर्ग कसा निर्माण करायचा.
आता एक तर गोष्ट झाली, ते दार तर कधीच उघडत नाही. एक तर कन्फर्म झालं आहे. त्यामुळे तू लोक जर म्हणतील तुला की मेल्यावर स्वर्गात जाशील, ते खोटं आहे. कारण त्या दारावर लिहिलेलं आहे की हे दार कधीच उघडल्या जात नाही. तर मग अशा ठिकाणी जायत काय मजा आहे. तर कोणत्या शाळेचं प्रमाणपत्र आहे? जीवनाची शाळा. मग त्या शाळेमध्ये आम्ही एज्युकेशन काय घ्यायला पाहिजे स्वर्ग निर्माण करायचा असेल तर एज्युकेशन घ्यायला पाहिजे क्षमा करायची सवय आणि अनित्यता जाणून घेण्याची इच्छा. जीवनाच्या शाळेत हे शिकायला पाहिजे. आणि वैश्विक एकत्व याचे धडे आम्ही आत्मसात केले आहे. समजलं? आता सर्टिफिकेशन काय? तर आत्मसाक्षात्कार, सेल्फ रिअलायझेशन. भौतिक शरीर म्हणून ओळखण्यापासून ते खऱ्या शाश्वत आत्म्याचा साक्षात्कार करण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. हे सर्टिफिकेशन. आता हे सर्टिफिकेशन कोण देईल? आपण तर आपल्याला देऊ शकत नाही. म्हणून मग हे सर्टिफिकेशन कोणाकडनं घ्यायला लागेल? हां, म्हणजे ज्याच्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही काम केलं. आता ते इन्स्टिट्यूट फेक आहे की बरोबर आहे हे तुमचं नशीब. तुम्ही फेक इन्स्टिट्यूटमध्ये गेले तर ते पैसे जास्त घेऊन तुम्हाला शेवटी असं सर्टिफिकेट देतील, परंतु ते ॲथॉराईज नसेल. तर फेक इन्स्टिट्यूटमधून जर सर्टिफिकेशन झालं असेल तर ते काही अप्रूव्ह होईलच असं नाही आहे. तर सर्टिफिकेशन काय एकदा सांगू परत काय? भौतिक शरीर म्हणून ओळखण्यापासून जे आपण काल पाहिलं, कपिल मुनी देवहूतीला काय सांगतात की तू शरीर आणि आत्मा या दोघांमध्ये वेगळेपण करून अनुभव घे. कारण हे जंबल होते एकत्र असल्यामुळे ना. मग मी म्हटलं की शरीर आणि मग आत्मा कोण? तर ते म्हणतात आत्म्याचा काही संबंध नाही, दिसतं कोण आहे त्याला. तर नीट ऐकून घ्या की भौतिक शरीर म्हणून ओळखण्यापासून ते खऱ्या शाश्वत आत्म्याचा साक्षात्कार करण्याचा प्रवास पूर्ण केला आहे असं सर्टिफिकेट तुमच्या गुरुने तुम्हाला द्यायला पाहिजे की याने तो प्रवास पूर्ण केला आहे. आता हा या पृथ्वीवर स्वर्ग वसवू शकतो. ज्याने हा प्रवासच पूर्ण केला नाही, म्हणजे आता त्या स्वर्गाच्या शिवीपासून जो ट्विस्ट सुरू झाला तर आता अजूनही तो चालला आहे. आता हे शेवटचं आहे की इथे स्वर्ग करायचा आहे. तर मग भौतिक शरीरापासून तर आत्म्याच्या शाश्वतेपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे की नाही? आणि जर केला असेल तर ते सर्टिफिकेट आहे. ओके. आता यात काही प्रगत प्रमाणपत्र असतात. हां, विशेष नैपुण्य. त्याला इंग्लिशमधून काय म्हणतात रे? एक्स्ट्रा एक्स्ट्रा क्वालिफिकेशन ऐसा. हां, एक्स्ट्रा करिक्युलम हे बरोबर सांगतात. तो प्रगत प्रमाणपत्र. आता ते प्रगत प्रमाणपत्र कोण देईल? तुमचा मास्टर किंवा तुमचं इन्स्टिट्यूट ज्यांच्या संस्थेमध्ये तुम्ही गेले. मग आपल्याकडे संस्था भरपूर आहेत. शैवपंथ आहे, शाक्तपंथ आहे, वैष्णवपंथ आहे आणि अनेक तऱ्हेचे कृष्णप्रणामी संप्रदाय आहे. मग ते सांगतील की हा नीट आहे म्हणून. प्रगट प्रमाणपत्र कृतज्ञतेचा प्रमाणित दैनिक अभ्यासक, म्हणजे सर्व परिस्थितीत चांगल्या किंवा वाईट अशा अनुभवातून पुढे गेलेला. नाही समजलं ना? हां. आता बी, त्यामधलं बी प्रगत इंद्रिय नियंत्रण
आता त्यात कसं शारीरिक वासना आणि भौतिक लालसेवर प्रभुत्व प्रमाणपत्र आहे, हे प्रगत प्रमाणपत्र आहे. त्यानंतर प्रमाणित सजगता, प्रमाणित सजगता. हां, तर ते कशी? श्वास, विचार आणि संवेदना यांचे हजारो तास शांतपणे निरीक्षण केले आहे. हजारो तास, 2-4 तास नाही, 5-2 मिनिट नाही. कशावर? श्वास, विचार. आपण कालच पाहिलं की कपिल मुनीने प्राणायाम सांगितला होता. श्वास, विचार आणि संवेदना यांचे हजारो तास शांतपणे निरीक्षण केले आहे. हे स्वर्ग वसवायचं आहे, त्याचे हे कंडिशन आहे. आता एक पक्क ध्यानात ठेवा की ते दार कधीच उघडत नाही. म्हणजे आता इथेच करणं आलं जे काय ते. मग ते कसं करायचं? तर असं करायचं आहे. आत्मसाक्षात्कार सघन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. सघन अभ्यासक्रम म्हणजे सघन म्हणजे डीप खोल पूर्ण. गहन आंतरिक शोध आत्मविचार पूर्ण केला आहे. गहन आंतरिक शोध, ज्याचा कळस मी तोच आहे या शब्दाचा साक्षात्कार झाला आहे. नाही समजलं? म्हणजे अहम ब्रह्मास्मी, जो याचा कर्ता आहे तो मीच आहे. जो कळस आहे आणि त्या कळसाच्या खाली जो देव आहे, तो कळस आणि तो देव मीच आहे असं मला समजलेलं आहे. आता तुम्हाला मार्गदर्शन लागतं ना, की कोणाच्या अंडर तुम्ही हे केलं, उसमें लगता है ना. हां, तर मार्गदर्शन एका आत्मसाक्षात्कारी गुरूच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले आहे. आता गुरु कसा पाहिजे? आत्मसाक्षात्कारी पाहिजे. त्यामुळे तेवढी एक कंडिशन सांगितली आहे. आणि अजून त्याने एक थोडीशी सूट दिली आहे की आध्यात्मिक शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली ते पूर्ण केलं आहे हे मार्गदर्शन. आता जो अर्ज करतो त्याची मुख्य क्षमता काय आहे? कोर कॉम्पिटन्सीज कोर काय पाहिजे? तुम्ही सांगताय की आमची कॉम्पिटन्सी, आमची क्षमता ही आहे. पहिली, अहंकाराचे विसर्जन झाले आहे, हे कॉम्पिटन्सी आहे. मग काय केलं त्यात? मी आणि माझे या संकल्पना कमीत कमी ठेवण्याचा सिद्ध अनुभव आहे. सिद्ध, कमीत कमी ठेवण्याचा. हां, नंतर नंबर 2, मनावर प्रभुत्व. तर मनावरील अनावश्यक विचार शांत करून समाधीच्या गहन ध्यानावस्थेत टिकून राहण्यात मी निपुण आहे. समता पुढची म्हणजे आमची कॉम्पिटन्सी काय? तर स्तुती, निंदा, नुकसान किंवा लाभ यापासून अप्रभावित राहण्याची सिद्ध क्षमता आहे. ते आपण कालच पाहिलं. वैश्विक प्रेम हे काय आहे? कोर कॉम्पिटन्सीज. सर्व जीवांना दैवी शक्तीचे प्रकटीकरण म्हणून पाहण्यात पारंगत आहे. की हे दैवी शक्तीचं प्रकटीकरण आहे. आता सजगता आणि उपस्थिती हे कॉम्पिटन्सी आहे आणि ही कोर कॉम्पिटन्सी पाहिजे. वर्तमानात राहण्याचा सखोल प्रावीण्य आहे. मोठा आहे जरा, लवकर समजा. नेक्स्ट, ध्यान. श्वासोश्वासाच्या तंत्रात आणि भौतिक अहंकाराच्या पलीकडे जाण्यात प्रगत प्रावीण्य ते आमच्याकडे आहे. करुणा नेक्स्ट, एक कोर कॉम्पिटन्सीज आहे. सर्व सजीवाप्रती बिनशर्त प्रेम आणि अहिंसेचा सराव करण्याची सिद्ध क्षमता.
भावनिक अलिप्तता, भौतिक जगाच्या द्वैताने विचलित न होता सुख आणि दुःख दोन्ही समानतेने अनुभवण्याचे कौशल्य. सहानुभूती, इतरांचे ऐकून घेण्याचे आणि त्यांच्या दुःखात सहभागी होण्याची क्षमता. म्हणजे आपण आता हा अर्ज अस्तित्वाकडे देतो आहे परमेश्वराकडे की हे आमच्यात आहे, आता आम्ही इथे स्वर्ग वसू शकतो, त्याची परमिशन द्या. लवचिकता, संयम, शालीनता आणि आशेने सांसारिक संकटाचा सामना केला आहे. सांसारिक संकट येतील. कृतज्ञता, लहान सहान आशीर्वाद, निसर्ग आणि जीवनाच्या देणगीचे सातत्याने कौतुक केले आहे. कृतज्ञता. नंतर नंबर 13 आहे नम्रता. या विशाल विश्वात आपले स्थान लहान आहे याची जाणीव आहे. की एवढ्या मोठ्या विश्वामध्ये मी कुठेच नाही. आता पात्रता आणि साधक, क्वालिफिकेशन्स अँड प्रॅक्टिशनर. हे पाहिजे ना, पात्रता आपल्याला सांगावं लागते. तर पात्रतेमध्ये फर्स्ट वैराग्य. आपल्या कर्माच्या फळापासून आणि क्षणिक सांसारिक सुखापासून जाणीवपूर्वक अलिप्त राहणे, भौतिक इच्छा आणि भावनिक आसक्तीचा पूर्ण त्याग. वैराग्य. नंबर 2 6 गुण. आता हे 6 गुण कोणते आहे? सम, मनावर नियंत्रण आणि आंतरिक शांती. दम, इंद्रियावर नियंत्रण आणि शारीरिक संयम. उपराम, आपल्या धर्माचे कर्तव्याचे काटेकोरपणे पालन करणे आणि विचलित करणाऱ्या गोष्टीपासून दूर राहणे. उपराम. तितिक्षा, सहनशीलता आणि क्रोध किंवा तक्रार न करता सर्व संकटे सहन करण्याची क्षमता. अवघड आहे थोडं. नाही मग आता स्वर्ग, मला अथॉरिटी पाहिजे ना स्वर्ग बसवायचे. श्रद्धा, शास्त्रांवर आणि आपल्या आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनावर दृढ अढळ श्रद्धा. समाधान, मनाचे पूर्ण अढळ लक्ष आणि एकाग्रता. नंतर या पात्रता आणि साधक ह्याच्यामधला हा एक, त्यामधले एवढे. नंतर त्यामधला नेक्स्ट प्राणायाम आणि ऊर्जा प्रभुत्व. प्राणावर म्हणजे जीवनशक्तीवर नियंत्रण मिळवून चेतना उन्नत करण्यासाठी आणि सुप्त आध्यात्मिक केंद्रांना जागृत करण्यासाठी त्याला ऊर्ध्वगामी आणि प्रवाहित केले. ऊर्ध्वगामी. शास्त्रावर प्रभुत्व, उपनिषदे, भगवद्गीता किंवा संबंधित पवित्र ग्रंथांचे सखोल चिंतन. कर्मयोगाचा साधक, श्रमाच्या फळांची किंवा प्रतिफळांची आसक्ती न बाळगता दैनंदिन कर्तव्ये निष्ठेने पार पाडली. सांसारिक कामाला आध्यात्मिक अर्पणात रूपांतरित करून जमा झालेले कर्माचे ओझे कमी केले. हे जरा शब्द ऐकायला नवीन वाटतील पण समजायला कठीण आहे की नाही? कठीण आहे. ठीक आहे, तर तुम्ही जरा प्रिंटआउट काढून मग शांततेने विचार करा आणि मग जे लोक विचार करतील त्यांचे काही जर प्रश्न असतील तर आपण एक स्पेशल 1 तासाची मीटिंग घेऊ, है ना? काही प्रश्न असतील तर, नसतील तर काही प्रॉब्लेम नाही. वंचितामध्ये दैवी शक्ती पाहण्याचा सराव करण्यासाठी उपेक्षित समाजांची सेवा केली. आता भक्तियोगाचा साधक, नामजप, प्रार्थना आणि शरणागतीद्वारे परमस्रोताप्रती नित्य निरपेक्ष प्रेम जोपासले.
भावनिक ऊर्जा सांसारिक आसक्तीपासून दूर करून आध्यात्मिक उन्नतीकडे यशस्वीपणे प्रवाहित केली. भावनिक ऊर्जा वैयक्तिक इच्छाशक्तीला वैश्विक इच्छाशक्तीशी समर्पित करून आंतरिक आनंदाची सातत्यपूर्ण अवस्था प्राप्त केली. आता ज्ञानयोगाचा साधक हा झाला भक्तियोग, नंतर ज्ञानयोग. मी कोण आहे या मुख्य मापदंडाचा वापर करून सतत आत्मपरीक्षण केले. सत्य इंटू ब्रॅकेट शाश्वत आत्मा आणि असत्य म्हणजे बदलणारे भौतिक जग यांच्यात पद्धतशीरपणे भेद केला. द्वैताच्या भ्रमाचे विघटन करून अस्तित्वातील मूळ एकत्वाची ओळख पटवली की स्वतःच्याही जीवनाची आसक्ती नाही राहिली पाहिजे. त्याचं हे उत्तर आहे. द्वैताच्या भ्रमाचे विघटन करून अस्तित्वातील मूळ एकत्वाची ओळख पटवली. आता संपत्तीचे रूपांतरण नकारात्मक आणि तटस्थ कर्माचे यशस्वीपणे सकारात्मक कृतीमध्ये रूपांतरण केले. संघर्ष आणि निराकरण अहंकाराने प्रेरित संघर्ष, क्रोध आणि सांसारिक इच्छा यांचे व्यवस्थापन करून निराकरण केले. आसक्ती कमी करणे भौतिक वस्तू आणि सांसारिक आसक्तीमध्ये मोजता येण्याजोगी घट केली. नंतर व्यावसायिक आणि आध्यात्मिक अनुभव प्रोफेशनल अँड स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स. त्यामधला पहिला टप्पा आध्यात्मिक साधक, संसार चक्र, चक्रीय अस्तित्व आणि सतत सुख आणि दुःख, स्तुती आणि निंदा या द्वैताच्या पलीकडे जाऊन गहन अविचल समतेची म्हणजे वैराग्याची अवस्था स्थापित केली. मनाला 6 आंतरिक शत्रूपासून षड्रुपासून शुद्ध केले. कामना म्हणजे वासना, क्रोध म्हणजे राग, लोभ, लालसा, मोह म्हणजे भ्रम, मद म्हणजे अहंकार आणि मत्सर मत्सर वेगळ्या एकाकी मीच्या भ्रमाचे विसर्जन करून सर्व जीवसृष्टीच्या परस्पर संबंधाचे अंतिम सत्य जाणले. बरंच मोठं आहे. मग त्यापेक्षा PDF टाकून देऊ का? बरं. पवित्र ज्ञानाच्या अभ्यासात आणि अंतर्करणात अगणित तास समर्पित केले आणि जीवात्मा व परमचेतना यांच्या एकत्वाचा साक्षात्कार केला. सर्व भावनिक आणि सृजनशील ऊर्जा निरपेक्ष प्रेम आणि भक्तीमध्ये वळवली आणि सर्व जीवांमध्ये दैवी शक्तीचे दर्शन घडवले. मायेचे म्हणजे भ्रमाचे पडदे भेदून मनाला अंतर्मुख केले, जेणेकरून परिपूर्ण स्पष्टता, आंतरिक शांती आणि आध्यात्मिक जागृती प्राप्त होईल. ध्यान आणि सजगता आंतरिक शांतता जोपासणे आणि मनाचे निरीक्षण करणे. आत्मशोध स्वतःच्या स्वरूपावर चिंतन करणे आणि अहंकाराला प्रश्न विचारणे. ध्यान साधक गहन आत्मनिरीक्षणाच्या कालावधीसाठी वचनबद्ध इंद्रियजन्य विचलनापासून दूर राहणे म्हणजे प्रत्याहार. तीव्र एकांतवासाच्या काळात गहन आंतरिक शांतता जोपासणे आणि समभाव राखणे. आता भक्ती प्रार्थना, नामजप किंवा आदरयुक्त कृतीमध्ये सहभागी होणे. पूजा आणि आराधना शुद्ध अंतःकरणाने नियमितपणे केली जाणारी उपासना आणि विधी. संपूर्ण शरणागती
आपल्या कर्माची सर्व फळे ईश्वराला अर्पण करण्याची वृत्ती जोपासणे, मुक्तीची इच्छा, सर्व भौतिक इच्छांच्या पलीकडे असलेल्या आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी एक तीव्र ज्वलंत आकांक्षा. आता अडथळ्यांवर मात करण्याची कौशल्ये सांभाळलेली आव्हाने म्हणजे ओव्हरकमिंग ऑब्स्टॅकल्स, चॅलेंजेस, हँडल स्किल. अडचणी येतीलच ना, मग त्या कशा ओव्हरकम केल्या. आध्यात्मिक वाढीसाठी आंतरिक मर्यादावर विजय मिळवणे आवश्यक आहे. तुम्ही ह्या मर्यादा कशा व्यवस्थापित कराल ते सांगा. आता ह्या मर्यादा आहे कशा व्यवस्थापित कराल. अहंकार कमी करणे, नम्रतेचा सक्रिय सराव करणे आणि आपणच बरोबर असण्याची गरज सोडून देणे. इच्छांचे व्यवस्थापन, संतोष जोपासणे आणि लोभ किंवा भौतिक आसक्ती कमी करणे. क्रोधाचे रूपांतरण, नकारात्मक प्रतिक्रियांना संयम आणि क्षमाशीलतेमध्ये बदलणे. सामाजिक प्रभाव, तरुणांना मार्गदर्शन करणे, स्थानिक निवारागृहामध्ये स्वयंसेवा करणे किंवा परिसराच्या स्वच्छतेचे आयोजन करणे. आंतरवैयक्तिक संबंध, सेवा कार्य करणारे मित्र आणि कुटुंबासाठी एक विश्वासार्ह आधार बनणे किंवा शांततेने संघर्ष सोडवणे. नंतर छंद आणि आवडी, हॉबीज अँड इंटरेस्ट. पवित्र ग्रंथाचे वाचन, उपनिषद, भागवत इत्यादी. विश्वाच्या स्वरूपावर चिंतन करणे. नंबर 3 मौन पाळणे. नंबर 4 प्रेमळ हास्य, मनमोकळी मिठी आणि प्रोत्साहनपर शब्दामध्ये पारंगत. हे आजूबाजूला स्वर्ग वसवण्याचे कंडिशन्स आहेत. श्रेय वाटून घेण्यात किंवा इतरांना प्रोत्साहन देण्यात निपुण. एकट्याचं श्रेय नाही घ्यायचं, ते वाटून देण्यात. सूर्यास्त पाहणे, तारका निरीक्षण करणे आणि विस्मयकारक अनुभव घेण्यात प्रगत कौशल्य. आता प्रमुख उपलब्धी, की अचिव्हमेंट्स. काय आहे व की अचिव्हमेंट? अनोळखी लोकांचा दिवस उजळवण्यासाठी त्यांच्याकडे पाहून हसलो. म्हणजे विनाकारण दुसऱ्याकडे पाहून हसा, पण ते हसणं प्रेमळ असू द्या, नाही तर हसण्यामुळे महाभारत झालं आहे. हां, हे विसरून चालणार नाही. प्रेमळ हास्य पाहिजे. तर अनोळखी लोकांचा दिवस चांगला झाला पाहिजे म्हणून ते जर दिसले तर राम राम श्याम श्याम, पण त्याला स्मित चेहरा, एकदम कंटाळवाण्या चेहऱ्याने राम राम ते बरोबर नाही. प्राणी किंवा वनस्पतींना जगण्यास आणि वाढण्यास मदत केली. हे काय आहे? की अचिव्हमेंट. कठीण काळातही माझी साधना सुरू ठेवली. हे की अचिव्हमेंट आहे. निस्वार्थ सेवा, स्वयंसेवा आणि प्रकल्प, सेल्फलेस सर्व्हिस आणि व्हॉलेंटरिंग अँड प्रोजेक्ट्स. पर्यावरण संवर्धन, शाश्वतपणे जगणे आणि सर्व प्रकारच्या जीवांचा आदर करणे. मार्गदर्शन, गरजू लोकांना विनामूल्य मार्गदर्शन किंवा भावनिक आधार देणे. दान, वंचितांना संपत्ती, अन्न किंवा ज्ञान वाटणे. समाजसेवा, मंदिरे, आश्रम किंवा सामूहिक केंद्रामध्ये निस्वार्थ सेवा करणे. वंचित किंवा वृद्धांना मदत करणे. करुणापूर्ण कृती, न्यायासाठी उभे राहणे आणि दुर्बलांचे संरक्षण करणे. सहा पानं शेवट आलो आहे आपण. संदर्भ, अंतिम पुरावा, रेफरन्सेस. वैश्विक नोंदणी, देवदूत, चित्रगुप्त / धर्म. प्रत्येक विचार, शब्द आणि हेतूची परिपूर्ण संपादित न केलेली उच्च गुणवत्तेची नोंद ठेवतात.
तुम्ही जर एखाद्याला एकांतात जरी काही बोलले तर तो त्याची नोंद ठेवतो. हा झाला वैश्विक चित्रगुप्त. पण आपल्याला असं वाटते की आपण याचा अपमान केला तर यालाच माहीत आहे, पण त्याची नोंद वरती होते. अंतर्यामी तुमची आध्यात्मिक परंपरा. विनंती केल्यावर उपलब्ध राहणे. विनंती केली आणि तुम्ही 10 गोष्टी सांगितल्या की नाही आज नाही जमणार, मग ते असंच होतं, तो उपलब्ध झाला. पण याचा अर्थ असा नाही की मांडव बांधायचं काम आहे मग या सुतळी घेऊन उपलब्ध झाला. ते बघा म्हणजे सिनारिओप्रमाणे कुठे उपलब्ध राहायचं आणि काय नाही. साक्षीदार पंचमहाभूते पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. अनुमोदन पाहिजे ना. आध्यात्मिक गुरु किंवा वडीलधाऱ्याकडून मिळालेले आशीर्वाद म्हणजेच ते अनुमोदन. तुमची अंतरात्मा प्रत्येक विचाराचा मागोवा घेणारी आंतरिक साक्षीदार. प्रत्येक विचाराचा मागोवा घेणारी आंतरिक साक्षीदार कोण आहे? तुमची आत्मा. मग आता ह्या संबंधी पहिला गुरु कोणता? तर तो आत्मा, जो आतमध्येच बसलेला आहे. आध्यात्मिक मार्गदर्शक ज्यांनी तुम्हाला प्रकाशाचा मार्ग दाखवला. ब्रह्मांड सर्वत्र आणि सर्व काळ उपलब्ध. केव्हाही उपलब्ध आहे. तुमचे खरे स्वरूप तुमच्या आत. तुम्ही अशा लोकांची किंवा कोणत्याही सजीवाची यादी करू शकता जे तुमच्या चारित्र्य, दयाळूपणा आणि सचोटीबद्दल बोलू शकतील. म्हणजे ते रेफरन्स मांगते हैं ना कि तुमने चैरिटी वर्क कहाँ किया, वो रेफरन्स देव. तो हम उनको फोन करेंगे की खरोखर यांनी चॅरिटी केली आहे का. तर ते होतं की अशा लोकांची किंवा सजीवांची यादी करू शकता तुमच्या माहितीसाठी की जे तुमच्या चारित्र्य, दयाळूपणा आणि सचोटीबद्दल बोलू शकतील. हा झाला एक प्रश्न अनुत्तरित राहिला असताना की नुसतं या पृथ्वीवर स्वर्ग वसवायचा, पण मग करायचं काय. तर एवढ्या गोष्टी आहेत ह्या जमायला लागल्या की मग तुम्ही तुमच्या आजूबाजूला स्वर्ग वसवायला सुरुवात केली. श्रीमद् भागवत पुराण स्कंद 3 अध्याय 26 श्लोक नंबर 37-37. हा श्लोक सांख्य तत्त्वज्ञानाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मागील श्लोकात स्पर्श तन्मात्रेची लक्षणे पाहिल्यानंतर या श्लोकात भगवान कपिलदेव विष्णूंचे अवतार असलेले माता देवहूती यांना वायू, एअर, विंड्स या महाभूताची प्रत्यक्ष कार्ये आणि क्रियाकलाप अतिशय वैज्ञानिक पद्धतीने समजून सांगत आहेत. एअर श्लोक आहे. चालनं व्यूहनं प्राप्तिर्नेतृत्वं द्रव्यशब्दयोः सर्वेन्द्रियाणाम् आत्मत्वं वायोकर्माभिलक्षणम्. हा श्लोक आहे. गोष्टींना गती देणे चालन, एकत्र आणणे किंवा वेगळे करणे म्हणजे चालन, आणि आता व्यूहन म्हणजे वस्तूंना योग्य ठिकाणी पोचवणे, गंधाच्या अणूंना आणि ध्वनीच्या लहरींना वाहून नेणे. हां, आणि आता नेतृत्व आणि सर्व इंद्रियांच्या क्रियाकलापांना शक्ती देऊन त्यांचा मुख्य आधार असणे ही वायू तत्वाची नैसर्गिक कार्ये व लक्षणे आहे. याच्यामध्ये काय काय ते चालन, व्यूहन, प्राप्ती आणि नेतृत्व हे वायूचे पहिले लक्षण आहे. या श्लोकात वायूचे मुख्य 5 गुणधर्म सांगितले आहेत. आता इथं बघा, हा जो चार्ट दिला आहे
वायुमंडल. ह्या चार्टमध्ये बघा, पहिले वरती लिहिलं आहे वायुमंडल आणि बाह्यमंडलामध्ये ते बाह्यमंडल आहे, म्हणजे वायुमंडलाच्या खाली बाह्यमंडल आहे. त्यानंतर आयन मंडल आहे, नंतर आहे मध्यमंडल, नंतर आहे समताप मंडल आणि नंतर आहे क्षोभमंडल आणि त्यानंतर आहे पृथ्वी. एअर, विंड्स. तर ती जी 5 परते आहे त्याच्यामध्ये क्षोभमंडल हे पृथ्वीच्या जवळ आहे. नंतर समताप मंडल हे क्षोभमंडलाच्या वर आहे. नंतर मध्यमंडल म्हणजे मिसोस्फियर, ट्रेस्टोस्फियर असे त्याचे नाव आहे. मध्यमंडलाच्या नंतर आहे बाह्यमंडल आणि नंतर आहे बहिर्मंडल, एक्झोस्फियर. हां, आयन मंडलालाच ते बाह्य वायुमंडल म्हटलेलं आहे. बाह्यमंडल त्याच्या खाली थर्मोस्फियर म्हटलेलं आहे त्याला इंग्रजीतून. नहीं, उसने लिखा नहीं होगा, इधर लिखा है. का रे, इधर इधर लिखा है क्या? देख जो डायग्राम दिया उसमें क्या इथं लिहिलेलं नाही आयन मंडल असं त्यांचं. ये आयन मंडल जो है ना वो बाह्यमंडल के नीचे है, उसका ही नाम बाह्य वायुमंडल, थर्मोस्फियर, उसको ही बोला है. 4 नंबरचं आयन मंडल. तर तो आयन मंडल म्हणजे सूर्य ज्या ज्या दिशेला जातो, जसं आता उत्तर आयन, दक्षिण आयन, तर ते आयन मंडलाने म्हणजे बदल होतो हवेचा. तर असं हे बाह्य वायुमंडल आहे. म्हणजे पूर्ण पृथ्वीच्या वर बघा वायूचे किती थर आहेत. आणि एअर आणि विंड्सबद्दल कपिल मुनी आपल्या आईला समजून सांगत आहे. हे एवढं डिटेल आहे सगळं. पृथ्वीच्या आजूबाजूला असे मंडल आहेत. ये आवाज एको होतो. हां, आवाज एको होतो. इको होतो आहे आवाज. पंखाचा हवेचा आवाज. नाही रिपीट होतो. उसका रिपीट होतो. तिकडे काही झालं आहे का तिथं बघ. तो ये समज में आहे. तर याचा वाटल्यास तुम्ही फोटो काढून घ्या, कारण याची PDF नाही टाकणार. हां, म्हणजे कसं स्पष्ट सांगितलेलं बरं. हे जे पृथ्वीच्या वर असलेलं वायुमंडळ आहे याला गॅसो की परत म्हणतात. परत एकावर एक एकावर एक. ते नारळाच्या पाण्यामध्ये फ्रूट सगळे कापायचे आणि ते साध्या फ्रीजमध्ये काही वेळ ठेवायचे, तर त्याची एक वेगळी चव देणारी बर्फी तयार होते नारळाच्या पाण्यात. तर नारळाचं पाणी टाकायच्या अगोदर पहिले काही फ्रूट काढायचे आणि त्या ट्रेमध्ये टाकायचे. नंतर दुसरे फ्रूट काढायचे त्याच्यावर टाकायचे. असे एकावर एक 3 परत करायचे. सगळ्या टाईपचे फ्रूट 1, 2, 3 लेअर. नंतर नारळाचं पाणी टाकून ठेवून द्यायचे तशा परत. किंवा तुम्ही 6 पुडी पराठे करता ना, तर ते शेकून तयार झाले की त्यातले ते दिसतात. पराठ्यांना किती पूड असतात? 6 असतात. पण ते शेकून घेतल्यावर दिसतात का?
नाही दिसायला पाहिजे एवढंच फक्त आमचं म्हणणं काही नाही. तशी ती परत आता ह्यामध्ये थोडंसं द्रव्यमान असतं, म्हणजे धुळीचे कण वगैरे हवेमध्ये, ज्या ज्या हवा असतील ना त्या हवेमध्ये काहीतरी द्रव्य असतं. आणि 1000 किलोमीटरपर्यंत पृथ्वीपासून हे वायुमंडळ पसरलेलं आहे. 1000 किलोमीटरपर्यंत. याच्यामध्ये गुरुत्वाकर्षणाचा जो खिचाव आहे तो अंदाजे 32 किलोमीटरपर्यंत आहे. ह्यात जे वायुमंडलामध्ये जे आपल्याला ठराविक काही वायू सापडतात त्यामध्ये साधारणतः नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21% आणि शेष 1% जे आहे त्यात ऑर्गन आणि कार्बन डायऑक्साईड, निऑन, हिलियम अशा इत्यादी गॅसेस एकत्र आहेत. म्हणजे एवढे या पृथ्वीच्या वर त्यांची परत आहे. जे क्षोभमंडल म्हटलेलं आहे ते 18 किलोमीटर उंचीपर्यंत पसरलेलं आहे असं अंदाजे सांगण्यात येतं. आणि भूमध्यरेखा आणि वायुमंडल याची ही पहिली एक परत आहे. याला ट्रोपोस्फियर असेही म्हणतात. तर हे जे वायुमंडलाचं आहे याचंही मी तुम्हाला ग्रुपवर टाकू शकेन, म्हणजे तुम्ही त्याचा सावकाश अभ्यास करा. आता रामायण काळामध्ये तुलसीदासांनी जी रामायण लिहिलं आहे आणि वाल्मिक ऋषींनी जे रामायण लिहिलं आहे त्यामध्ये 49 वायूंची नावं आहे. बघा काही विज्ञान होतं का? पण तुलसीदास आणि वाल्मिक ऋषी ह्या दोघांच्या रामायणामध्ये 49 वायूंची नावं आहेत. त्याचे जे 4 टप्पे केले आहे पहिले आणि नंतरचे 3 असे 7 टप्प्यांमध्ये नाव आहेत. 4 टप्प्यांमधले पहिलं नाव आहे प्रवह, नंबर 2 नाव आहे पवन, नंबर 3 आहे मारुत, नंबर 4 आहे गण, नंतर 5 आहे धून, 6 आहे उग्र आणि 7वा आहे ईश्वर. हे 7 प्रकारचे वायूंचे परत आहेत. रेफरन्स आहे तुलसीकृत रामायण आणि वाल्मिकी रामायण. तर प्रवह जे वायूचं नाव आहे प्रमुख वायूचं त्याच्यामध्ये 7 प्रकारचे वायू आहे. एका नावाच्या अंडर 7 प्रवह, आवह, उद्वह, संवह, विवह, परिवह आणि परावह एवढे आहेत. त्यानंतर पवन हा जो 2 नंबरचा टप्पा आहे त्यामध्ये तेवढेच आहेत, 7च आहेत. पवन, आनंद, पूर्ण, नंद, सत्य, प्रतान आणि सन्निवेश. मारुत नावाचं जी वायूचं एक बंच दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये किती समाविष्ट आहे? मारुत, प्रल्हाद, सह, बल, गर्जन, नर्द, प्रवर्ष, म्हणजे परत 7. नंतर गण जे नावाचा जो समूह आहे त्यामध्ये गण, भूत, ईश्वर, सर्व, काम, शिव आणि सुत हे 7. नंतर 5 नंबरची जी धून नावाचा जो समूह आहे त्याच्यामध्ये 7 आहेत. म्हणजे प्रत्येक 7 मध्ये 7 आहेत. 7 × 7 49. त्या धूनमध्ये जे आहे ते धून, प्रधून, उधून, संधून, विधून, विथून आणि संधून असे हे 7 आहेत. उग्र नावाचा जो समूह आहे त्यामध्ये उग्र, प्रोग्र, भोग्र, सोग्र, विग्र, सुग्र आणि जिष्णू. ईश्वर नावाचा जो समूह आहे त्यामध्ये ईश्वर, महेश्वर, परमेश्वर, सर्वेश्वर, दिगेश्वर, नागेश्वर आणि 49 भुवनेश्वर हे इतके वायू आहेत.
आणि कपिल मुनी सांगतायत की वायूचे जे लक्षण आहे त्याच्यामध्ये पहिलं लक्षण कोणतं आहे? चालन. नंतर कोणतं आहे? व्यूहन. नंतर आहे प्राप्ती आणि नंतर आहे नेतृत्व. तर हे आपण पाहिलं की चालन कसं, व्यूहन कसं. या श्लोकामध्ये जे 5 गुणधर्म सांगितले आहेत. चालन म्हणजे मूवमेंट. विश्वातील आणि शरीरातील प्रत्येक हालचालीला गती देणे. म्हणून पॅरालिसिस झाला की कुठे वायू गायब होतो, कुठे वाढतो, संकुचित होतो, कुठे वाढून जातो. हातपाय वाकडे झाले की काही वेळा तो अनुभव प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने आहे. चालन म्हणजे मूवमेंट. नंतर व्यूहन म्हणजे काय? मिक्सिंग आणि सेपरेटिंग. मिक्स करणं आणि सेपरेट करणं. घटकांचे मिश्रण करणे आणि त्यांना एकमेकापासून वेगळे करणे. मिक्सिंग आणि सेपरेटिंग. नंतर आहे प्राप्ती म्हणजे ॲप्रोचिंग आणि ऑब्लिक रीचिंग. ॲप्रोच होणं किंवा रीच करणं. एखाद्या गोष्टीला किंवा सजीवाला त्याच्या उद्दिष्टापर्यंत पोचण्याला मदत करणं. नेतृत्व, ट्रान्सपोर्टेशन. हवा, गंध म्हणजे ओडर्स आणि ध्वनी, साऊंड वेव्ज यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे. ट्रान्सपोर्टेशन. सर्वेंद्रियाणाम आत्मतत्वम. लाईफ फोर्स ऑफ सेन्सेस. लाईफ फोर्स ऑफ सेन्सेस. सर्व इंद्रियांना कार्य करण्यासाठी ऊर्जा पुरवणे म्हणजे लाईफ फोर्स ऑफ सेन्सेस. नंतर ह्या श्लोकाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व काय आहे? आयुर्वेद आणि विज्ञानाचा सुवर्ण संगम. आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात 5 प्रकारचे वायू. तुम्ही नैवेद्य दाखवताना भगवंताच्या समोर ठेवल्यावर म्हणता ना, प्राणापान व्यान उदान समान ब्रह्मणे नमः. हे 5 प्रकारचे वायू. तर आपल्या शरीरात 5 प्रकारचे वायू असतात. हा श्लोक स्पष्ट करतो की जोपर्यंत शरीरात वायूचे अभिसरण म्हणजे सर्क्युलेशन आहे आणि ते योग्य रीतीने आहे तोपर्यंतच माणूस जिवंत आणि सक्रिय राहू शकतो. जर का ते समतोलता जी आहे वो बॅलन्स आहे तो जर बिघडून गेला नाही होऊ शकत. ध्वनी आणि गंधाचे वहन. भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स सांगते की ध्वनी आणि गंध प्रवासासाठी हवा मीडियम असते आणि ती आवश्यक असते. फिजिक्सचं म्हणणं आहे ना सर. भागवताने हजारो वर्षापूर्वी स्पष्ट केले की वायू हाच शब्द आणि द्रव्याचे नेतृत्व करतो. द्रव्य म्हणजे इसेन्स, आता गंध लावला तर, आणि शब्द त्याचं नेतृत्व वायूच करतो. हे भागवतकारांनी हजारो वर्षापूर्वीच नमूद करून ठेवलं आहे. त्यानंतर हा जो वायू आहे हा इंद्रियांचा चालक आहे, ड्रायव्हर. जर शरीरातील वायूचे वहन थांबले तर आपण डोळे असूनही पाहू शकणार नाही. हे त्याचं महत्त्वाचा पार्ट आहे की डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल होते ना. ताओ ऑफ फिजिक्स नावाचं पुस्तक होतं. त्या पुस्तकामध्ये अगदी पहिल्याच एंट्रन्समध्ये त्या लेखकाने लिहिलं की आपल्याला वाटतं की माझं शरीर आहे, मग मी माझ्या पद्धतीने ते वापरेल, मीच मालक आहे, माझ्या इच्छेशिवाय काही होऊ शकत नाही. तर त्यावेळेला त्यात असा संवाद दाखवलेला आहे की त्याला त्या लेखकाच्या समोर कोणाला तरी प्रश्न विचारला की तुम्ही सगळं काही करू शकता, म्हणजे तुमची इच्छा असेल ते होईल, तुमची इच्छा असेल तसे तुम्ही वस्त्र परिधान कराल, तुमची इच्छा असेल तसं अन्न तुम्ही ग्रहण कराल, तुमची इच्छा असेल तसं तुम्ही घराची निर्मिती कराल, धन संग्रहित कराल, हे सगळं तुमच्या इच्छेनं होते.
तर त्याने सांगितलं की माझी एक किरकोळ मागणी आहे आणि ती किरकोळ मागणी अशी आहे की मला फक्त 3 मिनिट डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल बंद करून दाखवा. फक्त 3 मिनिट. आता अभ्यासाने ते 45 मिनिटापर्यंत जाऊ शकते अभ्यासाने, पण नॉट मोर दॅन 45. आणि ज्याचे डोळेच बंद होत नाही त्याचं तुम्हाला माहीत आहे आपण काय करतो. आहे की नाही? असं हात टाकून आणि लगेच मेसेज जाऊन फोन बिल चालू. पण त्राटक करणारे जे लोक आहेत, म्हणजे ज्यांनी जे नाथ संप्रदायामध्ये किंवा जे तंत्र संप्रदायामध्ये आहेत किंवा काही ज्यांनी थोडी साधना केली आहे स्वतःकडे वळायची, तर त्यावेळेला ते दिवा त्राटक करतात, ओम त्राटक करतात, नंतर तारा त्राटक, नंतर सूर्य त्राटक, चंद्र त्राटक. हे सगळे त्राटक करणारे लोक यांची कॅपॅसिटी मॅक्सिमम अभ्यासाने 45 मिनिटापर्यंत जाऊ शकते. आणि नॉर्मलरित्या आपल्याला अनुभव नाही आहे म्हणून आपण घड्याळ लावून 3 मिनिट तुम्ही असं एकटक नाही बघू शकत. म्हणजे एकटक बघू शकता पण पापण्यांची हालचाल नाही थांबवू शकत. मग आता पापण्यांची हालचाल जर थांबवू शकत नाही तर मग आपल्या हातात काहीच नाही ना. मग आपल्या त्या वाक्याला काही अर्थ राहिला का? मी पाहून घेईन. काहीतरी मिनिंग राहिलं का? पण ते इतकं सोपं वाक्य किती वेळा बोलतो आपण? पाहून घेऊ. काहीच नाही पाहू शकत. 3 मिनिट असे डोळे उघडे ठेवून दाखवा. तर त्याने ताओ ऑफ फिजिक्समध्ये सांगितलं होतं की जर डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल बंद करण्या एवढीही क्षमता माणसाकडे नाही आहे तर तो काहीच करू शकत नाही. मग त्याने जे आग्रहाची भूमिका ठेवली आहे की मी असं करून टाकेल, मी तसं करून टाकेल, तर याच्यावर विचार व्हायला पाहिजे. तुम्हाला वाटलं तर ते पुस्तक घ्या आणि एकदा त्याचा अभ्यास करा. ताओ म्हणजे मार्ग. आणि घरातल्या मूर्तीवर किंवा एखाद्या ओमच्या चित्रावर पण तुम्ही जिथे बसले आहे तिथून आणि त्या ऑब्जेक्टमध्ये 3 फुटाचं अंतर असलं पाहिजे. एकदम जवळ नको. किंवा एखाद्या बेल्जियमच्या आरशासमोर बसा आणि स्वतःच्याच भ्रुकुटीवर त्राटक करा. म्हणजे डोळे न झपकवता. पण एखादी थंड पाण्याची वाटी जवळ ठेवायची सवय नसते. आणि हे करण्या अगोदर पहिले स्वतःची सगळी शारीरिक एक्झिक्युटिव्ह मेडिकल तपासणी करून घ्या की कुठेही काही कमी जास्त नको राहायला. नाहीतर त्याने उष्णताही वाढू शकते, स्किनवर काही प्रॉब्लेम होऊ शकतात. तुम्ही म्हणाल आम्ही सगळंच काही खाऊ आणि त्राटक करू, असं नाही चालत. बॅलन्स एव्हरीथिंग. त्राटक करायच्या अगोदर पहिले एक्झिक्युटिव्ह चेकअप करून घ्या, कुठे काही बॉडीत प्रॉब्लेम आहे का. आणि खाणं बदला. म्हणजे नॅचरल फूड जास्त घ्यायला लागेल त्यावेळेला मग ते केलं तर ती जे हीट तयार होईल ती हीट शरीर ॲब्सॉर्ब करेल. ज्ञानेश्वरीचा जो 6वा अध्याय आहे त्या 6व्या अध्यायाचा तुम्ही अभ्यास स्वतंत्ररित्या करू शकता. त्यात त्यांनी आसन कसं करायचं, डाव्या पायाची जी टाच आहे ती शिवणीवर ठेवायची, उजवा पाय त्याच्यावर ठेवायचा. काही गोष्टी ज्ञानेश्वरांनी चांगल्या त्यात स्पष्ट केल्या आहे. पण तो विषय इथे नसल्यामुळे त्याच्यावर जास्त चर्चा आपण न केलेली बरी. तर आसन कसं असलं पाहिजे, धर्माचंच आसन काय, नोकरीचंच आसन का असलं पाहिजे, याचे काही नियम सांगितले आहेत. परंतु ते सर्वसामान्य जीवन जगत असताना आपण काही खातो तर काही खाणाऱ्यांसाठी ते नसावं असा विचार कधी मनात टोकावतो. की ज्यांनी खाण्यावरच लक्ष ठेवलं आहे त्यांनी ह्या भानगडीत पडावं. पण आपल्या हातात काही नाही आहे ह्या गोष्टीवर थोडा धीरे विश्वास करायला पाहिजे.
तर शरीरातील वायूचे वहन थांबले तर डोळे असूनही पाहू शकणार नाही. मग डोळ्यांची हालचाल थांबवणं आपल्या ताकदमध्ये आहे का? आपली ताकद आहे का तेवढी थांबवू शकतो? ते थांबवू शकतो ना. पण मग सगळंच खाणं बदलेल, सगळंच बदलेल. आणि आता असे जे प्रयोग आहे ते ह्या दिवसात करू नका, कारण आता आंब्याचा सीझन आहे आणि जर कोणी आमरस पुरी ठेवली तर प्रॉब्लेम होईल. मग ते खाण्यापासून वंचित राहण्यापेक्षा हा सीझन होऊन जाऊ द्या. हां, नंतर म्हणजे वटपौर्णिमा झाल्यानंतर हरकत नाही. बरसात भी लग जाती ना. तर डोळे असून पाहू शकत नाही आणि कान असूनही ऐकू शकणार नाही, कारण इंद्रियांची चेतना वायूवर अवलंबून असते. हे जे पंचप्राण सांगितलेले आहेत, ह्या पंचप्राणावर सगळं शरीर चालतं. आता या श्लोकाचा इतिहास, हिस्ट्री अँड कॉन्टेक्स्ट, हा संवाद भगवान कपिल आणि माता देवहूती यांच्यात चाललेला आहे. कपिल ह्या शब्दाचा अर्थ काय समजू शकतो आपण? ज्याचं इंद्रियावर नियंत्रण आहे असा त्याचा अर्थ कधी कधी लागतो. ज्याचं संयम आहे इंद्रियांवर तो कपिल. आणि देवहूतीला हा साक्षी भावाचा मार्ग सांगतो आहे. मग कपिल मुनीने साक्षी भावाचा मार्ग आईला सांगितला. कर्मयोगाचा मार्ग का नाही सांगितला? भक्तियोगाचा मार्ग का नाही सांगितला? असा कधी कधी मनात प्रश्न येतो ना, की संन्यासाचा मार्ग सांगते, एखाद्या कर्माचा मार्ग सांगते, कर्मयोग सांगते, कर्मयोग नाही, भक्तियोग नाही. कपिल मुनी आणि आई या दोघांमधलं वयाचं अंतर बघितलं तर किती असेल? साधारणतः मुलापेक्षा आई किती वर्ष मोठी असते? अंदाजे 20-21 वर्ष. म्हणजे ज्यावेळेला कपिल मुनी हे सगळं साधना करून तयार झाले असतील त्यावेळेला आईचं वय 40च्या पुढे असेल अंदाजे त्यावेळेला. आता 40च्या पुढे म्हणजे मध्य वयामध्ये असलेली एखादी आई आणि मुलगा आईसोबत राहतो आहे, त्यामुळे आईची क्षमता मुलाला माहीत आहे की ही कर्मयोगात नाही फिट बसणार. की हिला जर सांगितलं की 2 तास तुम्ही ह्या देवांची आराधना करा, ते नाही जमणार. पहाटे 4 वाजता उठून नदीवर जाऊन आंघोळ कर, तिच्या वयाला ते जमणार नाही, आहे की नाही? तर हे सगळं कपिल मुनीला माहीत होतं की हे सगळं नाही जमणार. मग हिला काय जमेल? तर निरीक्षण करणं जमेल. आणि निरीक्षण करणं जमेल म्हणजे काय करायला सांगत होते कपिल मुनी आईला? बी अ ऑब्झर्वर. की तुम्ही फक्त बघा. बघा म्हणजे काय? नुसतं बघा म्हणजे जे आपण नॉर्मल शब्द तसं नाही. बघा मी काय करतो असं नाही. तो बघा वेगळ्या पद्धतीने होता. ऑब्झर्वर, निरीक्षक, फक्त निरीक्षण करायचं आहे. आणि त्याच्यासाठी वाट पाहण्याची सवय लागेल. निरीक्षण करणाराला नेहमी वाट पाहण्याची सवय पाहिजे. तो घाई करणारा जर असेल निरीक्षण होऊ शकत नाही. भगवान बुद्धाच्या चरित्रामधली प्रसिद्ध कथा आहे की त्यांना तहान लागल्यावर त्यांनी त्या आनंदला पाणी आणायला पाठवलं. आणि पाणी आणायला गेले तर तिथे ते नद्या होत्या. बिहारमधली गोष्ट आहे. हा पाणी भरत होता, वरून एक बैलगाडी गेली नदीतून. तर पाणी कसं झालं असेल? गढूळ. मग त्यानंतर आपल्या मास्टरला तहान लागली म्हणून ते पाणी शुद्ध करायकरता तो पाण्यात उतरला की याला हाताने हे गढूळ पाणी दूर करू. ते चित्र डोळ्यासमोर उभं करा की तो
पाणी गढूळ जे आहे तर ते लवकर लवकर हाताने दूर करू म्हणून पाण्यात उतरला. उतरल्यानंतर काय झालं असेल? हां, त्याचा पाय पाण्यात पडला, म्हणजे त्यानंतर जिथे पाय पडला तिथली माती परत वर आली. म्हणजे ते गढूळ जास्त झालं की कमी झालं? हां. आणि मग त्याने इलाज नव्हता, वरचं पाणी घेतलं आणि आला आणि ते बुद्धांनी बघितलं. ते म्हणे अरे हे गढूळ पाणी आहे. म्हणे महाराज मी खूप प्रयत्न केले आणि हा फंडा मन गढूळ झाल्यावर वापरा. मन जर गढूळ झालं तर त्याला सावरासावरी करायचे प्रयत्न करू नका. शांत राहा. बी ऑब्झर्वर. निरीक्षण करा फक्त. मग त्यांनी सांगितलं अरे हे असं गढूळ पाणी मी पिऊ का? म्हणे मग मी कसं करू? तुम्हाला तहान लागली होती, लवकर यायचं होतं आणि पाणी शुद्ध आणायचं होतं, तर मी खूप प्रयत्न केले म्हणे आणि मी ती धार सोडून दुसऱ्या धारेत उतरलो. तेव्हा बुद्धांनी एकदम आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे बघितलं असेल की तू उतरला हीच चूक झाली. कारण तू जसा पुढच्या धारेत पाय ठेवला परत खालची माती वर आली. तर म्हणे मग काय करायला पाहिजे होतं? म्हणे तू आता जाऊन पाणी घेऊन ये आणि जर का पाणी गढूळ असेल तर तू पाण्यात नको उतरू, तू बाहेर थांबून राहा. मग हा गेला, याने पाहिलं तर बऱ्यापैकी शुद्ध झालं होतं, पण जी काय थोडी बहुत गढूळपणाची चादर त्याला दिसत होती तो थांबून राहिला आणि बघत राहिला की हे केव्हा शुद्ध होईल. आणि जेव्हा तो गाळ बसला वरतं ते शुद्ध निर्मळ पाणी घेऊन आला आणि भगवान बुद्धांनी सांगितलं की तू मला जो प्रश्न विचारला होता की माझं मन बेचैन होतं, माझं मन अस्वस्थ होतं, मी इतके प्रयत्न करतो पण ते स्वस्थ होत नाही, तो धडा तुला देण्याकरता हा तहानेचा प्रकार होता. आता आणलेलं आहे पाणी तर ते पिणारच आहे, पण तुला ते कळलं ना की तू उतरला की गडबड होते. तर मन अशांत झालं की आपण शांत करायचे प्रयत्न करतो. तर करायला काय पाहिजे? शांत राहा, काहीच करू नका, तिथं बसून राहा, वाट पहा. तुकाराम महाराजाचा अभंग आहे ना बुवा, तो वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. की झोपलेल्या पांडुरंगाला उठवायचं आहे तर तुम्हाला वाटच बघावं लागेल की तो दार उघडेल तर बरं आहे. आपणच कड्या ठोकतो आहे, दारं ठोकतो आहे, बेल वाजवतो आहे. ते बरं की तेव्हा मोबाईल नव्हते, नाहीतर त्यांना फोनही केला असता लोकांनी की आम्ही 5 वाजल्यापासून इथं उभे आहे नामदेव पायरीवर आणि तुमचं आपलं अजून महाद्वार उघडलं नाही, एवढी काय झोप चालली आहे. पण वाट पाहणं हे शबरीपासून शिकायचं आहे. वाट पाहणं हे पंढरपूरच्या वारकऱ्यांपासून शिकायचं आहे. महाद्वारात पडून राहीन तैठ आहे, पडून राहील, वाट पाहू दार उघडायचे, घाई नाही करणार. तर ते वाट पाहणं जास्त महत्त्वाचं वाटतं, घाई नाही. आणि घाई केली की काय होईल? हां, तर मग वाट पाहण्याची सवय कदाचित देवहूतीमध्ये यांनी पाहिली असेल. आपण चर्चा काय करत होतो की कपिल मुनीने सांख्ययोगच का सांगितला, कर्मयोग का नाही सांगितला? तर तिच्या वयाच्या मानाने तिला कर्मयोग सांगून फायदा नव्हता. आणि एक आश्रमातली आई ती कर्मयोगाकडे मुळातच वळालेली असेल की तिचं कर्म आहे एवढं की आश्रमातल्या मुलांची भोजन व्यवस्था करणे, काळजी घेणे, बस. याच्यापेक्षा वेगळं काय कर्म करणार आहे ते? आता आपण ते स्वर्ग वसवायची लिस्ट पाहिली, त्याच्यामध्ये चॅरिटी वर्क करायचं म्हणजे मग करावंच लागेल चॅरिटी वर्क. आता आली पंचायत की काहीतरी करा. आणि कपिल मुनीने ती अवस्था पाहिली की ही काही करणारच नाही आहे, तर मग हिला असा सोपा मार्ग दिला पाहिजे की तो इकून हवा श्वास घ्या तिकून सोडा हे नाही. त्याने सांगितलं प्राणायाम.
त्यातही सोपं, कारण ज्याला आपण सांगतो त्याची क्षमता, त्याची कॅपॅसिटी सांगणाऱ्याला माहीत असते आणि माहीत असते म्हणूनच त्याला तो काही गोष्टी सांगतो, त्याच सांगतो दुसऱ्यांनाही सांगत. जसं आपण बघितलं की ज्यांना शब्द बोलल्यावर कळतात त्यांच्याशी शब्द वापरा, पण ज्यांना फक्त भाव कळतो त्यांना शब्द कशाला वापरता. तुमच्या चेहऱ्यावरचा भाव पाहून जर त्यांना वाटलं की तुम्हाला तहान लागली, असंही बोलले नाही डायरेक्ट पाणी आणलं, असंही बोलले नाही डायरेक्ट डिश आणली, की चेहरा पाहूनच वाटलं की इसको भूक लगी होगी, चेहरा पाहूनच वाटलं की याला तहान लागली असेल, चेहरा पाहूनच वाटलं की ठीक आहे आम्ही जातो आता, तुम्ही आराम करा, बोलले नाही. शब्द बोलला नाही तो की मी आता आराम करतो, त्याच्याकडे पाहूनच असं वाटलं. तर असे कॅपॅसिटीवाले लोक असतात आणि जो बोलणार आहे त्याला नेहमी माहीत असते ऐकणाराची कॅपॅसिटी. असं ह्या मुलाच्या आईच्या संभाषणावरून आपण ठरवू शकतो की बोलणाराला, ज्याला तो सांगतो आहे, पण केव्हा सांगितलं, जेव्हा आईने सांगितलं की मला ते आत्मज्ञान सांग. स्वतःहून घेऊन बसले का की चला आता तुझं पोळी भाजी झाली आहे, बैशीचं मी तुला सांगतो, असं केलं आहे का. तिने विचारलं की मला हे जे तुला प्राप्त झालं ते मला सांग. त्यावेळेला घेऊन बसले आणि घेऊन बसल्यावरही त्यांनी आपल्या समोर बसलेल्या व्यक्तीचा क्षमतेचा पूर्ण विचार केला. जसं एखादी व्यक्ती आली आणि तिला भक्ती करायची आहे, भक्तियोग शिकवायचा आहे, तर सगळ्यात पहिले तिला नामस्मरण सांगतात की सगळ्यात पहिले आहे ना, तू पहिले एकादशी व्रत सुरू कर आणि ही तुळशीची माळ गळ्यात घाल, ही प्रोसिजर आहे सगळ्यात पहिले. डायरेक्ट त्याला नाही सांगत काही. म्हणजे पहिल्यांदा तू आमच्या जमातीत ये, मग जमातीत आल्यानंतर धीरे धीरे कळतं की अरे आम्ही उगीच सकाळच्या नाश्त्याची चिंता करत होतो, पण पायदळ निघालं तो नाश्ता होऊन गेला. उगीच घरी बसून चिंता करत होते की तुम्ही एवढ्या लांब चालले, मग तुमचं कसं होईल भोजन पंक्ती काय, गेले तर होऊन गेलं. क्षमता फक्त पाहिल्या जाते, म्हणून काही काही गोष्टी क्षमता पाहून केल्या जातात, की काही गोष्टी सांगितल्या जातात त्या वेगळ्या पद्धतीने, काही सांगताना शॉर्टमध्ये सांगितल्या जातात की हे समजायला वेळ लागेल आणि नाही समजलं तरी चालेल. मग आताची कंडिशन कशी आहे, तिथून पुढे सुरुवात करा. तर देवहूतीची कंडिशन पाहून कपिल मुनीने ना ज्ञानयोग सांगितला, ना कर्मयोग सांगितला, ना तुमचा तो प्राणायामाचा योग सांगितला, कोणताच नाही. कपिल मुनीने सांगितलं एकच कर, शरीर आणि आत्मा वेगळा आहे, ऑब्झर्व कर, निरीक्षण कर. सांख्ययोग सांगतं काय, आणि सांख्ययोगापासूनच बाकीचे झेन संप्रदाय, झेन संप्रदाय हे त्यातूनच आलेले आहे. पुढे तुम्ही यूट्यूबवर बघा, झेन टाकून लगेच येईल तुमच्यासमोर. ते सगळं एकदम शांत बसून पाहणारे लोक आहेत. त्याच्या पुढची स्टेप आहे झेन. आपल्या इथला दक्षिण भारतातला हा नागार्जुन, दक्षिण भारतातला बोधी धर्म, हे सगळे चीनमध्ये गेले होते. त्यांच्या गुरुने सांगितलं की ह्याचा प्रसार चीनमध्ये करा. त्यांनी बुद्धाचाच एक पार्ट विकसित केला. तर त्यांनी असा पार्ट विकसित केला की ते म्हणे आक्रमण करूच नका, डिफेन्स. डिफेन्सवर जोर द्या. ब्रुसलीचं काय होतं, ब्रुसली 1973 की केव्हा तरी एक्सपायर झाला. तर त्याने जी कला विकसित केली होती, तर जिथे तो शिकला ती कला होती दगडाला फोडायची. त्याने जी विकसित केली त्याला जुडो असं काहीतरी नाव आहे त्याचं. हां, कुंफू नाही, काहीतरी वेगळं नाव आहे, जपानी नाव दिलं.
तर ती विकसित अशी केली की त्याने विचार केला दगडाचा होऊन काही फायदा नाही. पाणी, जसं एक हातोडा घेतला लोखंडाचा आणि तो दगडावर मारला तर काय होईल? फुटून जाईल. पण तोच हातोडा पाण्यावर मारला तर काय होईल? पाण्यावर मारला तर अहो तुम्ही पाण्यावर तलवार मारली काय होईल? नहीं, वो दो भाग में बटेगा क्या? नहीं बटेगा. पण तोच हातोडा दगडावर मारला तर हां, तर पहिले त्याला माहीत होतं की हातोडा दगडावर मारायला पाहिजे, पण त्याच्या असं लक्षात आलं की दगडावर मारलं तर तुकडे होतात, पाण्यावर मारायला पाहिजे. म्हणजे पाण्यावर टेम्पररीली गड्डा होईल आणि लगेच काही सेकंदाच्या आतमध्ये ते, आणि ती कला विकसित केली त्याने. आणि त्यावरूनच समुराईवाले जे तयार झाले की ते त्यांच्यामध्ये तर असं होतं की घुसा मारल्यानंतर तो हलका होऊन सहन करा. तुम्ही कडक होऊन सहन केला तर हाडं तुटते. तर पाणी, ती पाण्याची गोष्ट आली पुढे. तर हे ऑब्झर्वेशनमधून आलेलं आहे. ऑब्झर्वेशन केलं त्यांनी की दगड आणि पाणी, त्यातून कला विकसित झाली. कपिल मुनीच्या लक्षात आलं असेल, याचे सेल गेले का? की आईला अशा पद्धतीने कोणती योग साधना देणं, तपश्चर्या करायला सांगणं हा सोपा मार्ग नाही. तिच्या वयाला अनुसरून जो सोपा मार्ग होता तो बाहेर काढला. आणि तो सोपा मार्ग कोणता? निरीक्षण करणे. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि आता कपिल मुनींनी माता देवहूतीला भौतिक प्रकृतीचे 24 घटक समजून सांगितले आहेत. आकाश तत्वातून वायू कसा प्रकट झाला हे सांगितल्यावर आता वायू प्रत्यक्ष सृष्टीत आणि मानवी शरीरात काय काय भूमिका बजावतो याचा इतिहास ते स्पष्ट करत आहेत या श्लोकामध्ये. वायूची कार्यपद्धती पुढील प्रमाणे आहे. झाडांच्या फांद्या, पाने इत्यादींना हलवणे, गतिमानता. गवत, केर, कचरा आणि ढगांना एकत्र गोळा करणे, म्हणजे दूर करणं आणि गोळा करणं. एखाद्या झाडाचं वाळलेलं पान आहे, ते तिथून हवेने काढून घेतलं, खाली पडलं, तिथून दुसरीकडे घेऊन गेला. वस्तू किंवा संदेश सर्व दूर पोहोचवणे, व्यापून राहणे. सुगंधी किंवा दुर्गंधी द्रव्याचे कण नाकापर्यंत किंवा बाहेरील आवाज, शब्द कानापर्यंत वाहून नेण्याचे नेतृत्व करणे. शरीरातील सर्व इंद्रियांना आपापली कार्य करण्यासाठी प्रेरणा व शक्ती देणे, कारण प्राणाचा वायू हा मुख्य आधार आहे. आता यातून संदेश काय घ्यायचा आहे? यातून संदेश असा घ्यायचा आहे की वायूचं निरीक्षण करा. आता वायूचं निरीक्षण करा म्हणजे काय? श्वासाचं. की श्वास आला गेला, त्यालाच आनापान विधी म्हणतात आणि त्यालाच विपश्यनाही म्हणतात. टू सी आवर सेल्स. विपश्यना, आपल्यालाच बघणं. म्हणजे श्वास आला, पहिले जाणून बुजून श्वासावर लक्ष ठेवा, नंतर तेही लक्ष काढून घ्या, फक्त त्याचा अनुभव घ्या की तो आला गेला. तर ही गोष्ट कपिल मुनीने आईला सांगितली होती, कारण तिच्याकडे शरीराची स्थिरता होती. आणि दुसरे योग कपिल मुनीने का नाही सांगितले? त्याचं कारण आईची क्षमता. ती क्षमताच तशी असल्यामुळे
सोपं. आणि त्यामुळे काय झालं की आपल्यासमोरही तोच मार्ग आला. पण निरीक्षण कला ही सगळ्यात अवघड आहे. कारण डोळे नेहमी बाहेर, कान नेहमी बाहेर. मग आता निरीक्षण करायचं म्हणजे या दोघांवरही कंट्रोल करणं आलं किंवा या दोघांनाही विसरणं आलं. आणि ते जमलं पाहिजे ह्याच्याकरता काहीतरी अभ्यास करायचा. तर तो अभ्यास कोणता? प्राणायामाचा. आणि प्राणायामाचा अभ्यासही तो कसा? श्वास घ्या, हळूहळू सोडा आणि श्वासावर लक्ष ठेवा. नाकाचा हा जो पृष्ठभाग आहे इथूनच लक्ष ठेवा. तर आतमध्ये कशी थंड हवा लागते, बाहेर जाताना कशी गरम लागते, याचा थोडासा अभ्यास झाला पाहिजे. आणि आपल्याकडे आता अजून 5 मिनिट आहे की आपण त्या 5 मिनिटासाठी हा अभ्यास आता करू शकतो. टायमर. कमरेमध्ये म्हणजे तो कणा ताठ आला पाहिजे. जमलं तर डोकं झाकून घ्या आणि डोळे बंद ही कंडिशन आहे. करायचं काय माहीत आहे ना? माहीत आहे काय करायचं आहे? हां, जो कपिल मुनींनी सांगितलेला प्रयोग आहे की श्वास घेतल्या गेला, नाकाच्या पृष्ठभागापासून पाहिला, आतमध्ये आला, तो थंड आहे की गरम आहे ते जाणवलं आणि हळूहळू सोडला. 5 मिनिट ही क्रिया करायची आहे. त्याच्यासाठी पहिली कंडिशन आहे की डोळे बंद करा. नाकपुडीपासून लक्ष ठेवायचं. शक्य झाल्यास दीर्घ श्वास घ्या. हवेची थंडता कुठपर्यंत जाणवते, नाकाचा एरिया, घसा, हृदय, आणि नंतर ते गरम कशी बाहेर येते याचा फक्त अनुभव. सोपं वाटणारं कार्य किती अवघड आहे याचा अनुभव येईल तुम्हाला. श्वास जेव्हा सोडाल तेव्हा बघा की तो गरम आहे की थंड आहे. श्वास घ्याल तेव्हा त्या हवेची अनुभूती घ्या, किती थंड आहे की गरम आहे. विचार जे चालत असतील ते विचार जर ह्या क्रियेपासून तुम्हाला बाहेर खेचत असतील तर त्यावर थोडं लक्ष ठेवा. पाच मिनिट जर डोळे बंद करून श्वासावर लक्ष ठेवून जर आपण बसू शकलो तर आपल्या जीवनात काहीतरी होऊ शकतं असा विश्वास इथून जाताना सोबत न्यायला हरकत नाही.
शरीराची हालचाल जेवढी कमी होईल तेवढं उपयोगी ठरेल ह्या 5 मिनिटासाठी. फक्त श्वास बस. दोन्ही हात एकमेकावर जोडा आणि ते डोळ्यावर ठेवा आणि हळूहळू डोळे उघडा. पाच मिनिटे 1 तासा एवढे वाटतात की नाही. आणि त्यात तुम्ही डोळे बंद केले की मानेजवळ चूळ व्हायला लागेल, कानाच्या मागे हात जाईल, कुठेतरी काहीतरी शरीर गडबड करून टाकेल. 5 मिनिट इतके अवघड आहे. तर तुमच्या स्वर्ग तयार झाला पाहिजे. हजारो तास घालवायचे याच्यात. 5 मिनिटाची बोल आहे तर हजारो तासाचं तसं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची जी पहिले आपण ऐकली होती की तहान लागलेल्या माणसाला
तुम्ही त्याच्या आजूबाजूला लोक बसवले की बुवा एक एक माळ घ्या आणि पाणीचा जप करा, ओम पाणी ओम पाणी. मग त्याला विचारा झाली का तुमचे ताण पूर्ण? तर काय करावं लागेल? हां. आणि घरात जर तहान लागली आणि तुम्ही एकटेच असले तर पाणी आणायसाठी काय करावं लागेल? कारण अजून असं टेक्निक नाही निघालं की माठातून पाणी भरून ग्लास तुमच्यापर्यंत आहे. विज्ञान कदाचित घेईल शोधून, ते रोबोट करतील तयार, पण त्याला सांगावं तर लागेलच. तर असं आपोआप तहान लागल्यावर काय होणार नाही, तुम्हाला स्वतःलाच उठून जाणं आहे आणि ते करणं आहे. आणि ते जर नाही केलं तर काही होणार नाही. नुसतं जप करून पाणी 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 म्हटलं नाही तर त्याच्यासोबत, त्या नामासोबत ज्याचं नाव घेतो आहे त्याच्या कलागुणांचाही विचार करावा लागेल. राम म्हटलं तर रामाचे कलागुण कोणते आहे, कृष्ण म्हटलं तर कृष्णाचे कलागुण कोणते आहे, ते थोडे थोडे तरी, एकदम काही करू नका, पण काहीच करू नका हेही बरोबर नाही. काहीतरी थोडं 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 सुरू करायला पाहिजे. तर मग आपण आज पाहिलं की विश्वाच्या पसाऱ्यामध्ये आपण एवढेसे आहे. मग ठीक आहे, आज ऐकवा. हां, अरे काय होतं रे? खिडकी उघडतायत का ते? ओके. जय. विश्वाचा पसारा मोठा पसारा, बिंदू दिसेना कुठे. विश्वाचा पसारा मोठा पसारा, बिंदू दिसेना कुठे. गावाकडे नदीला दोन किनारे, इथे किनारा नसे. गावाकडे नदीला दोन किनारे, इथे किनारा नसे. आकाशाच्या अंगणी नांदती ग्रह नक्षत्र तारे. आकाशाच्या अंगणी नांदती ग्रह नक्षत्र तारे. अंतर्बाह्य घरी प्रकाशित सर्वा. अंतर्बाह्य घरी प्रकाशित सर्वा, एकच सूर्य दिसे. गावाकडे नदीला दोन किनारे, इथे किनारा नसे. गावाकडे नदीला दोन किनारे, इथे किनारा नसे. विश्वाचा पसारा मोठा पसारा, बिंदू दिसेना कुठे. विश्वाचा पसारा मोठा पसारा, बिंदू दिसेना कुठे. गावाकडे नदीला दोन किनारे, इथे किनारा नसे. गावाकडे नदीला दोन किनारे, इथे किनारा नसे. तीनही लोक तुझी आठाई, तीनही लोक तुझी आठाई. तीनही लोक तुझी आठाई, अमृत क्षेम मोक्ष तव पाई. भूते इंद्रिये व्यापुनी उरतो. भूते इंद्रिये व्यापुनी उरतो, जो समजे तो हसे. गावाकडे नदीला दोन किनारे, इथे किनारा नसे. गावाकडे नदीला
दोन किनारे तिथे किनारा नसे. विश्वाचा पसारा मोठा पसारा बिंदू दिसेना कुठे. विश्वाचा पसारा मोठा पसारा बिंदू दिसेना कुठे. गावाकडे नदीला दोन किनारे तिथे किनारा नसे. गावाकडे नदीला दोन किनारे तिथे किनारा नसे. ब्रह्मा शंकर तुझिया स्वाधीन ब्रह्मनारायण करीतो रक्षण. ब्रह्मा शंकर तुझिया स्वाधीन विष्णू नारायण करीतो रक्षण. कार्यकारिणी तूच प्रभू रे. कार्यकारिणी तूच प्रभू रे. ज्ञानी जाणे कसे. गावाकडे नदीला दोन किनारे तिथे किनारा नसे. गावाकडे नदीला दोन किनारे तिथे किनारा नसे. विश्वाचा पसारा मोठा पसारा बिंदू दिसेना कुठे. विश्वाचा पसारा मोठा पसारा बिंदू दिसेना कुठे. गावाकडे नदीला दोन किनारे तिथे किनारा नसे. गावाकडे नदीला दोन किनारे तिथे किनारा नसे. प्रेम लक्षणा भक्ती हेतू प्राण हरीचे करी. प्रेम लक्षणा भक्ती हेतू प्राण हरीचे करी. वाणी कीर्तन होई कधीही. वाणी कीर्तन होई कधीही. अनुभवे किनारा मिळे. गावाकडे नदीला दोन किनारे तिथे किनारा नसे. गावाकडे नदीला दोन किनारे तिथे किनारा नसे. विश्वाचा पसारा मोठा पसारा बिंदू दिसेना कुठे. विश्वाचा पसारा मोठा पसारा बिंदू दिसेना कुठे. गावाकडे नदीला दोन किनारे तिथे किनारा नसे. गावाकडे नदीला दोन किनारे तिथे किनारा नसे. गावाकडे नदीला दोन किनारे तिथे किनारा नसे. सद्गुरुनाथ महाराज की जय. आज के आनंद की जय. तरी एक शेवटचं राहिलं अजून लास्ट. गर्दीत हरवून घेऊ. आता ह्या पसाऱ्याच्या गर्दीत सद्गुरुनाथ महाराज की जय. गर्दीत हरवून